नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलते या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आलो आहोत शिंगवे या ठिकाणी पारगाव जिल्हा परिषद गटातील पारगाव पंचायत समिती गटातील शिंगवे हे गाव. या ठिकाणी आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन उमेदवारांना संधी मिळेल का जुन्या लोकांनी ह्या पुन्हा संधी मिळू शकते, जुन्या लोकांनी या ठिकाणी कामं केली आहेत का, सुखदुःखात आले आहेत का, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणच्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत. नक्की शिंगवेकर पुन्हा मागे उभे राहतील तेही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग, जर मतदारांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं लढायचं तर अरुण भाऊ असे म्हणले का आता मी लढणार आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे भाऊ? अरुण भाऊ लढले पाहिजेत, काय सांगा आता? अरुण भाऊ वेळ आली आता. तसं पाहिलं तर आम्ही राष्ट्रवादी पवार गटाची माणसं आहेत. आम्हाला जो वरून आदेश येईल त्या आदेशानुसार आम्ही चालू. आदेशानुसार अरुण भाऊ लढले पाहिजेत का पक्षाचं सोडून? जनमत चांगलं आहे अरुण भाऊला, आणि जो पक्ष आदेश येईल त्याचं नक्की पालन करू. अरुण भाऊ लढले पाहिजे. ठीक आहे ना, लढले पाहिजेत. लढले पाहिजे. अरुण भाऊ लढले पाहिजे. लढलेच पाहिजेत. आम्ही तर पहिल्यापासूनच अरुण भाऊच्या विचाराचीच माणसं आहेत. आता काय पक्षाचं राजकारणाचं वरून सगळं खेळ झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही माणूस म्हणून अरुण भाऊच्या खंबीरपणे मागे. माणूस म्हणून, माणूस पक्ष सोडून माणूस म्हणून अरुण भाऊ लढले पाहिजे का आता? हा, लढले अरुण भाऊ वेळ पाहिजे. आली आता. लढले पाहिजे ना. अन्याय झाला असं वाटत नाही का? अन्याय झाला, लढले पाहिजे. लढले पाहिजे. अरुण भाऊ लढले पाहिजे. लढले पाहिजे, लढलेच पाहिजे. मतदार उभे राहतील अरुण भाऊ. हा, लय वेळा कर्तृत्व पहिल्यापासून तसं आहे त्यांचं. पहिले होते, पहिलं कर्तृत्व चांगलंच होतं, आजही बी चांगलेच आहे. ही तो मग पुढं राहणार, त्यांची प्रतिमाच एक नंबर आहे पहिल्यापासून. अरुण भाऊवरती अन्याय झालाय आता. नक्कीच झालं, काय सांगा? नक्कीच झालं आहे. अन्याय झाला. हां, आता काय केलं पाहिजे भाऊनी? लढलंच पाहिजे. लढलंच पाहिजे. भाऊ, ह्या गावच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे अरुण भाऊ लढले पाहिजेत. तुम्ही असं बोलले होते का कार्यकर्ते जर म्हणत असतील तर मी नक्की लढणार, काय सांगणार? मतदारसंघ जवळजवळ 35-36 हजार मताचा मतदारसंघ आहे. मी आजच भैरवनाथाच्या दर्शनानं शिंगवे गावात आलो आहे. सगळी मंडळी भेटली आहे, त्यांचा आग्रह समजून घेतला आहे. असा आग्रह मी सगळ्या गावात एक चक्कर मारतो. त्यांच्या आग्रहावर आणि परमेश्वराच्या इच्छेवर, देवाच्या गावचं म्हणणं आहे, मग ह्या गावचं तर म्हणणं आहे सर. आणि जनतेच्या विश्वासावर, त्यांच्या भावनेची मी कदर करेन. तुमचं नाव सांगा. मी हिरामन गोरडे, या गावचे उपसरपंच. हो. गावात विकास झालाय का? जुनी जिल्ह्यापूर्वी जी लोक निवडून आले ते विवेकदादा वळसे पाटील निवडून आले होते. गावात जनसंपर्क आहे का? लोकांच्या गाठीपिटी आहेत? 100% गाठीबिटी आहे. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून, विवेकदादांच्या अथक प्रयत्नातून जवळजवळ शिंगवे गावामध्ये 50 ते 60 कोटींची विकास कामं या 5 वर्षाच्या कार्यकाळात मार्गी लागलेली आहेत. समोर जे आमचं शिंगवे गावचं जे ग्रामवैभव आहे, आदरणीय छत्रपती शिवाजी स्मारक समोर दिसते, त्या स्मारकासाठी सुद्धा साहेबांनी सांगितले सुरुवात तुमने की आहे, खतम मैं करूंगा. आणि आतापर्यंत जवळजवळ 35 लाख रुपये निधी ते आतापर्यंत तिथे दिलेला आहे. आणि उर्वरित जे काय तोटा येईल अजून साहेब आणि विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून ते काम आपण पूर्णत्वात नेणार आहे. शिंगवेकरांचा कौल कुणा कराय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे घड्याळ चिन्हाकडे विवेकदादा वळसे पाटील. मतदान केलं का मागच्या वेळी? केलं. मतदान केलं, लोक भेटले, गावात आले भरपूर लोक. भरपूर जुनी लोक होते, कामं केली त्यांनी? हो, केले ना. केली ना. गावात सुखदुःखात होती लोकांच्या. होते. आता जे काही नवीन उमेदवार आहेत, जे काही तुम्हाला तर फ्लेक्स लागले भरपूर ठिकाणी, पक्ष जरी निश्चित नसला तर लढणार हे निश्चित आहे. माणूस म्हणून यापैकी योग्य उमेदवार कोण वाटतं? नाही, ते आज नाही सांगू शकत आम्ही. का बरं? कारण माणूस बघूनच मतदान केलं पाहिजे ना. आता पक्षाची तर वरती भेसळ झाली सगळी. सत्ताधाऱ्यांनी पण कामं भरपूर केलेली आहेत ना. सत्ताधार. मग तुमचं मत विकासाला राहील का बदला राहील? विकासाला. मत विकासाला राहील. आल्यात जुनी लोक कुणी असू द्या निवडून आली होती, त्यांनी गावात येऊन कामं केले, लोकांच्या सुखदुःखात आलेत का? आल्यात ना. आल्यात ना. जीव तू थोडाफार विकास करून जातोस, काय नाही काही ना. हा ना. हां, यापूर्वी कोण निवडून आलं होतं? या वेळेला आता जवळजवळ 2-3 वर्ष पंचायत जिल्हा 8 वर्ष परिषदेने. झाले साहेब. हां, मग याआधी जिल्हा परिषदेला विवेक वळसे पाटील निवडून आले होते. हां, विवेक वळसे पाटील. काय काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे काम, काम सांगा. चांगलं आहे.
पंचायत समितीला कोणी निवडून आलं माहिती आहे? पंचायत समितीला आपलं ढोबळे आपलं लोखंडे ना. ठीक आहे, मला हे सांगा का विवेक वळसे पाटलांनी गावात कामं केल्यात का? लोकांच्या सुखदुःखात होती का? आहे ना, जसं वेळ भेटेल तशी येते ती विना. बदल होईल त्यावेळी. हा नवीन चेअरला संधी आहे म्हणतात लोक. तसं काय नाही, आता काय शेवटी मतदाराच्या मनावी काय करेल, मतदार राजा आहे. काही वेळेला बदलू शकतं, काय वेळेला ते तसंच होऊ शकतं, आहे तसं. हां दादा, जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं का? मी नाही एवढं लक्ष देत राजकारणात, मला काय कळते नाही. बरं, जुने लोक कामाचे आहेत. हा वळसे पाटलाचं काम चांगलं आहे, हे खरं आहे. शिंगवेकर वळसे पाटील देतील तो उमेदवार निवडून येतील. हा शिंगवेकर वळसे पाटील देतील त्या उमेदवार उभे राहतील का? असा अंदाज आहे. अंदाज आहे का बदल होईल? नाही व्हायचं बदल नाही व्हायचा. दादा, जुन्या माणसाने कामं केलेत? हा केल्यातच. केलं तुम्ही? वळसे पाटलाचं काम चांगलं कामं केलेलीच आहेत. विवेक वळसे पाटलांचे काम कसं? आहे चांगलंच आहे. लोकांच्या सुखदुःखात येतात. हा आहे ना. आहे ना. बदल होईल असं वाटतं? नाही वाटत. बदल नाही म्हणून. दादा, जिल्हा परिषद नाही, मी हे एवढं विचारतो, जुनी जी लोकं होती यापूर्वी निवडून आलेली, विवेक वळसे पाटील निवडून आले ते पहिले, कामं केलेत का? त्यांनी गावात संपर्क आहे का? कसं होतं, आपण ते क्षेत्रातच नाही काही, ते मला सांगता नाही. मतदान केलं होतं मतदान करणार वळसे पाटाला, गर्दा माणूस आहे आमचा तो. वळसे पाटील. हो, चोरायचं काय काम आहे. हे वळसे पाटलांनी गावचा विकास केलाय का? झालंय ना, आता झाल्याशिवाय काम 100% झालंय ना. वळसे पाटलाचं दाताचं निघायचं नाही आमचं. हा त्यांचं कर्तबगारी, आणि त्यांनी 10 लाख रुपये आता दिलं इथं गाठाला, पैसे दिलेत. आमचा गाठ तयार होतोय, आम्ही त्यांच्या गज राहणार ना. आज काय करता? मोठी विकास कामं केल्यात का विवेक दादा? वाट मोठी केली, जंक्शन केली, इथं सगळं रस्तं जोरात केलं. संडास चालले आता 4-5 लाखाचं. हा मग कोणी आणला मग विकास गावात काय काय विकास कामं झाले? भरपूर अख्ख्या गावात टोटल रस्तं मोठं जी कामं आहे जी सगळी वळसे पाटला. वळसे पाटलांनी केलेली, आणि आम्हाला 10 लाख आता घाटाला दिले. आणि बघ या आमचं हे या देवाला एवढं पैसे दिलं, तर मग आम्ही दुसरीकडे जाय काय, त्याला उपयोग नाही भाऊ. आमचं बोलू नका आम्हाला, आम्ही जे आहे ना ज्यांनी दिले त्याच्याकडं काम करायचं. हा 10 लाख रुपये दिलेत गाठाला आम्हाला, भैरवनाथाच्या याला. गावात काम आहेत बरं. मग मोकार सगळीच कामं आहेत. आमचं कौतुक त्याचं भयंकर करायला लागेल. काम करणारा माणसाकडं तो आता कोण सगळं जाऊ त्याच्याबद्दल वाद नाही, पण काम चांगलं केलं. हा आपल्याला पाहायचं नाही. हा दादा, आमच्या सर्व गावात जुनी जाणती माणसं आहेत गावची, बरोबर. आज तुम्हाला गावतील लोक एक दिशादर्शक समजतात. काय वाटतं, गावच्या विकासासाठी, गावच्या भल्यासाठी कोण काम करेल? वळसे पाटीलच. वळसे पाटील. हो 100% पर कसं आहे असू द्या, कामचं माणूस आहे. गावच्या भल्यासाठी. हो 100% पर. 100%. हो, यावेळी वळसे पाटील त्या उमेदवार मग उभं राहिलं पाहिजे. आम्ही वळसे पाटला आहे तोपर्यंत वळसे पाटला, ते कुणी काही जाऊ त्यांच्या मागे आम्ही. गावचं कसं होतं, राजकारण हे कुणी काही टाकलं ते आम्हाला ते पाहायचं नाही. आम्ही फक्त वळसे पाटलाच्या मागे. गाभाड घेऊन तो मागच सर, आपल्याला ते पाहायचं नाही, फक्त वळसे पाटील जिकडे असेल तिकडे आपण. हा तुम्ही आपण जर गाय दिली का, शब्द जो देतोय ना त्याला पाडू नये. हे जे मतदान आहे ना, ज्याला करायचं त्यालाच करायला पाहिजे. आणि जर आम्ही म्हणलो आम्हाला उभा राहून देतो आणि त्याला बुथून घेऊ पाडो, आम्हाला रामराम होईल. आमचं जे हे जे जबाब आहे ना, मतदान आहे हे चांगलंच यशस्वी झालं पाहिजे, याच्याकरता आमचं म्हणणं असतं. हा आम्ही याच्यावर सगळं सदर आहे आणि जगतोय, आम्ही शब्दावर जगतोय. आता त्यांनी काही करू त्याच्याबद्दल वाद नाही. शिंगवेकर कोणा मागं उभं राहत नाही? शिंगवेकर सगळं वळसे पाटलाच्या मागे. 10 लाख रुपये गाठाला दिलं. इथं सर्व 121 गाड्यावाले आहेत. त्यांनी सगळं इथं गावात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नाही दिलं तर त्यांना प्राईची तर त्याला भेटणार, गाड्यावाली जर पलटी आणली तर. हा
हे भैरवनाथाचे जे कामकाज आहे ना, जे गाड्यावाल्यांनी बोली केली की आम्ही घाट करून द्या तुम्हाला पैसे, तर आता ते पारगावच्या त्या बाईनी पैसे 1 लाख रुपये दिलेत. त्या बाईच्या मागं कोणीतरी जाणारच आहे काहीतरी असे, पण आम्हाला वळसे पाटील सोडता येणार नाही. 10 लाख रुपये दिलेत, 10 पैसे नाही दिले असे. आमच्या हे जे याला दिलं, शिवाजी महाराजाला दिलं, आमच्या सावता महाराजाला पैसे दिलेत, त्यामुळं आम्हाला ती सोडता येणार नाही. आणि कोणी काही म्हणलं तरी आम्हाला वळसे पाटील सोडता यायचं नाही. आम्हाला काम करून दिलेलं आहे ना, काही काही त्यांनी काही करू, पण पैसे गावाला दिलं असे. आणि रस्तं सगळं बैद्वार केलेलंच आहे ना. हां, एवढं आहे बुवा. दादा, गाव कोणतं आहे तुमचं? शिंगवेचे का? आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात, काय कल्पना आहे का तुम्हाला? आहेत ना. जवळ ते आज 15-16 दिवस मतदान आहे. 5 तारखेला हां, पण आता ही जी जुनी माणसं आहेत यांनी कामं केलेत का इथं शिंगवे गावामध्ये? काही झाल्यात, काही राहिल्यात. काही झालेत. आता तुम्हाला माहिती आहे का, आता ह्या पूर्वी निवडून कोण आलं होतं? बंटी पाटील आलते ना. वळसे पाटील. वळसे पाटलांची कामं कशी आहेत? काही कामं आहेत, काही झाल्यात, काही राहिल्यात ना. काय झालं, काय राहिलं? काय वाटतं, हे वळसे पाटलांना लोक परत निवडून देतील का, किंवा ह्या भागातला कल कसा राहील? आता काय त्याचं सांगता येते. आता याच्यातले लई जण इच्छुक आहेत. उद्याचं काय कोणचं काय सांगता येतं का? आता आजच सांगता येईल का? अजून फॉर्म भरायचे, हे व्हायचं, प्रचार व्हायचा आहे, ते मुद्दा कसा काय कसा, त्याच्यावर सगळं अवलंबून राहील ना मतदारांचं. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का 5 तारखेला मतदान आहे. आज आहे 15 तारीख, 16 तारीख, 15 आज आहे 16 तारीख. अक्षरशः पाहिलं गेलं तर एक 20 दिवसाचा कालावधी. आज गावोगावी फ्लेक्स लागलेत. या पक्षांचं जर ठरत नसलं तर बऱ्यापैकी उमेदवार कोण असणार हे तर नक्की झाले. आपण उमेदवाराचं काम पाहून मतदान करतो ना. अजून उमेदवारच कोणत्या पक्षाकडून कोणता डिक्लेअर हेच नाही ना. तुम्हाला कोण कोण माहिती चौकात बोर्ड लागले त्याच्यापैकी? बोर्ड आता इथं तर काय अजून लागलेलं दिसत नाही. काय आहे 1-2 ते यात्रेचं याचं त्याचं असे शुभेच्छेचे दिलेले, पण असं निवडणुकीचं कुठे दिलेत? जिल्हा परिषदेचा फोटो लावून हे टाकला. ठीक आहे, हे सगळं आपण सोडून देऊ. जुन्या माणसांनी कामं केल्यात का? जुन्या माणसांनी केल्यात, काही राहिल्यात नाही सांगतोय काही. आता इथे काय, आता कोण उमेदवार आहे अजून डिक्लेअरच नाही, तर मतदारांना काय सांगता येईल कोण आहे? बदलाचं वार दिसतं कुठंतरी. आता बदलायचं उमेदवारावर सगळे. आता कोण कोणत्या पक्षाकडून, कोण कोणत्या काय कोण, याच्यावर सगळं लोकांना कल राहील का? बरोबर. हां, आत्ताच काय सांगता येईल आम्हाला? अरुणगिरी कसा उमेदवार आहे? हां, अरुणगिरी. आता अरुणगिरी आहे बरं आहे, सगळीच बरी आहेत. अजून कोण कोणत्या कोण पक्षाकडून आहे त्याच्यावर लोकांचं मत राहील. अजून ते कोणत्या पक्षाकडूनच नाही, कोणी कोणतं डिक्लेअरच झाले नाही. नाही तर बोर्ड लावलो यात्रेच्या शुभेच्छा, पण अजून कोणत्या पक्षाकडून हे उमेदवार आहे असं डिक्लेअरच नाही ना. त्याच्यामुळे मतदारांना काय सांगता येईल? आजच काय सांगता येईल? काय झालंय, चिन्ह टाकून प्रत्येक बोर्ड आहे ना, बोर्ड ह्या याच्यामध्ये आता निवडणुका जवळ आल्यात. जी जुनी जी लोक होती या ठिकाणी निवडून आले असेल. जिल्हा परिषद यापूर्वी कोण निवडून आलं होतं? वळसे पाटील. आणि पंचायत समितीला ते कोण हे होता आदिवासी, ते संजय गावावर. ते तर परत निवडून गेले, आलेच नाही तोंड दाखवायला. काय माहिती हा, काही नावही विसरली लोक त्याचं. तर ही जी लोक होती आता जी यापूर्वी निवडून आली, ही लोकांच्या सुखदुःखात आलीत का? या गावाचं विकास कामासाठी काय परिस्थिती आहे? विकास कामं थोड्याफार प्रमाणात झाल्यात, नाही असं नाही, अजून बरीच बाकी आहेत. आणि सुखदुःखात तर काही ते शक्यतो गोरगरिबांचे येत नाहीत कोणाचे. ते मोठ्या लोकांचं कोणाचं झालं तरच येतात, बाकी नाही राहायचं. हे सगळं झालं. वळसे पाटलांच्या यापूर्वीच्या कामावरती शिंगवेकर समाधानी आहेत? आज समाधानी नाही, कोणत्याच कामावर समाधानी नाही, कारण लोकांच्या अपेक्षा असतात कामाची. त्यामुळे समाधान कसं मानता येईल ना? बहुत समजा एक काम झालं, पुढची 2 कामं लोकांना अपेक्षित वाटतातच ना. बरोबर. हां, त्यामुळे समाधान असं वाटतं, मानायचं काही नाही ना कारण. आणि जे पदाधिकारी घरी त्यांनी काम करणं त्यांचं कामच, कोणी असो. समजा आज वळसे पाटील किंवा नवीन कोणी आला, काही झालं तर त्यांचं कामच नाही करायचं. बदलाचं वार वाटतंय कुठं? साधारण वाटतंय बा, बदलाचं वार वाटतं.
नवीन चेअरला संधी मिळू शकते काय ह्या जिल्हा परिषद गटामध्ये? मिळू शकते, कारण विधानसभेचं मतदान जर पाहिलं तर त्यानुसार बदल होऊ शकतो, होऊ शकतो. 100% होऊ शकतो. तर शिंगवेकर आज तुम्ही जुनी जाणते माणसं दिसता, शिंगवेकरांचा कल बदला करायला का? हां, आता आमच्याकडं लोकसभेला बी चांगलं तुतारीला लीड होतं, विधानसभेलाही चांगलं होतं, आता राहील. हो. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात, कार्यक्रम जाहीर झाले, झालेत उमेदवारांनी फ्लेक्स लावलेत. कोण कोण उमेदवार आता नव्याने चेहरे समोर येतात, काय नाव माहिती? आता इथं मध्यंतरी एक फॅक्स लागला होता. ते तुतारीचे कोणते होते हो? डोबळेबाई सरपंच. डोबळे. हा, श्वेताताई डोबळे. हा, आणि जिल्हा परिषदला हे होते, रवी वळसे हा रवी वळशांचा लागला होता. अजून बंटी पाटला त्यांचा लागला होता. लागलं. त्यांच्यासोबत त्या गावारीताई होत्या त्यांच्या. हा, ते पण होते. ठीक आहे, सगळं झालं. मात्र ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आता नव्याने भर पडली ती अरुणगिरींची. हा, त्यांचे आहेच. काय वाटतं अरुणगिरी कसं वाटतं? आता अरुणगिरे तसं म्हणलं तर जुना जाणता माणूस आहे, आणि त्यांनी बऱ्याच निवडणुका तशा लढवल्या आहेत, पण काही त्यांना यश आलं नाही तसं. पण यापूर्वी ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, सेनेतून होते ते. पण त्यावेळेचं काम कसं होतं त्यांचं? हा, काम चांगलं होतं, त्यांनी कामं केली होती. राष्ट्रवादीत त्यांनी चांगलीच कामं केली होती. मी पूर्वीला राष्ट्रवादीत होते, त्याच्यानंतर त्यांचीसुद्धा कामं चांगलीच आहेत. शिंगवेकरांचा कल कुठं राहील? विकासा करायन का बदला करायन? विकासा करायला. विकासा करायन. वेगवेगळ्या पाटलांचं काम कसं? हा, त्यांचं चांगलंच आहे. लोकांच्या सुखदुःखात येतात. शक्यतो ते नसतातच, त्यांचे पुतणेसुद्धा नसतात. जास्त करून देवदत्त निकमच असतात, काही पण कोणता कार्यक्रम असू दे. हा, तेच असा शक्यतो. काय वाटतं आता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये ह्या भागात लोक जे आहेत ते कोणामागं उभं राहतील? देवदत्त निकमने दिलेला उमेदवार की वळसे पाटलांनी दिलेला उमेदवार? देवदत्त निकम साहेबांनी दिलेला. देवदत्त निकम. दादा नमस्कार. बोलायचं नाही, मतदान केलं तुम्ही फक्त? मी नाही. मागच्या वेळी कोण निवडून आलं तर इथं हां ते थोडं देवदत्त गेला नाही तोच. एकंदरीत हे शिंगवे गावातले लोक देवदत्त निकम यांच्या विचाराचे आहेत का? हा, बऱ्यापैकी विचार. बरं. नितीन तो उमेदवार राहिले. हां, आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. आता ही जी जुनी लोक जी होती यांनी कामं केल्यात का? कामं तशी नाही केली तरी म्हणलं तरी काही अडचण नाही. जी कामं आहे ती पहिलीच झालेली, आत्ता काय नवीन काही कामं झालेली नाहीत. फक्त मंजुऱ्या द्यायच्या आणि कामं करायची नाही, एवढंच त्यांचं आहे. म्हणजे गाजरं दाखवायची. या सगळ्यामध्ये आज तुम्ही जे बोलताय कुठंतरी सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त होती तुमच्याकडे बरंच. काय आहे नक्की विषय काय? विषय काय, आता हे त्यांनी घराघरात भांडणं लावून दिलेली आहेत, त्याच्यामुळं लोक नाराज आहेत त्यांच्यावर. नाराज आहे काय नक्की? ठीक आहे, चला हे झालं. मात्र ह्या निवडणुकीमध्ये लोक विचार करतील माणूस कसा निवडून द्यायचा, नेता कसा असला पाहिजे. घराघरामध्ये भांडणं लावल्यात, नक्की काय केलं नक्की? म्हणजे कसं आहे, आता समजा हे का तर लोकांना कळलं पाहिजे आपण ज्या उमेदवारामाग उभा आहे तो उमेदवार नक्की कसा आहे हे लोकांना कळलं पाहिजे. हो, ते आहे, पण ते कसं आहे, आता जर समजा विरोधकांनी ह्या म्हणजे एक उमेदवार उभा केला तर त्याचाच भाऊ किंवा चुलत भाऊ यांनी उभा करायचा आणि घरातल्या घरात भांडणं लावून द्यायची. ही अशी त्यांची रणनीती आहे. म्हणजे पहिल्यापासून फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्यांचं. शिंगवेकर यावेळी काय करतील? बदला आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत. आमची रात्री म्हणजे या गटापुरती मिटिंग झाली, त्याच्यात आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे तिन्ही उमेदवार फायनल झालेले आहेत. त्याच्यामध्ये नाव आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळते, पण शिंगवे गावातून तुकाराम मेहर यांची मिसेस फायनल झालेली. हां, प्रदीप नाना धुमाळ यांचे चिरंजीव त्यांची उमेदवारी आणि विशाल बोराडे यांची मिसेस असं आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याच्यानंतर प्रदीप नाना धुमाळ यांचे चिरंजीव. असे तुमचे पॅनल पूर्ण उभं राहणार एकंदर? वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, पण आम्ही आमची स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली आहे. आता या सगळ्यामध्ये तुमचं निवडणूक ही जी निवडणूक आहे आंबेगावची त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व कोण करते? हे सगळं निरीक्षक म्हणून कोण येतं या ठिकाणी? तसं सुरेशभाऊ बोर हे करतात आमच्या पक्षाच्या तर्फे. इतर पक्षांचं काही मला माहिती नाही.
आता तुमच्या पक्षाची मिटिंग झाली की फक्त तुमच्या गटापुरतीची आहे का पूर्ण तालुक्यामध्ये पॅनल उभं करणार आहे? गटापुरती तालुक्यातही पूर्ण करणार आहे. पूर्ण तालुक्याचे उमेदवार हे फायनल झालेलेच आहेत. ते सर्वजण एक आज किंवा उद्या डिक्लेअर होईल. काय म्हणून तुम्ही नक्की यावेळी असा वेगळा निर्णय घ्यायचा महाविकास आघाडीतून, काय कारण आहे? ही लढाई अस्तित्वाची आहे आमच्या. कुठंतरी आम्हाला डावललं जाते. म्हणजे जरी यांची काही युती आघाड्या युती जरी काही तालुक्यात होणार असेल त्याच्यात आम्हाला मोलाचं स्थान भेटलं पाहिजे ठाकरे पक्षाला. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तसं पाहिलं तर काल देवदत्त निकम यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि सांगितलं आहे का असं कोणत्या प्रकारची तिकडे युती होणार नाही, तुतारीची किंवा गळ्याची अशी युती होणार नाही, असं गैरसमज पसरू नका. असं असताना तुम्ही आज सोबळाव लढणार हा घोषणा देत आहे, म्हणजे तुम्ही उतरलेत आज रणांगणामध्ये. काय नक्की विषय? अस्तित्वाची लढाई आहे ठाकरेंच्या. आम्ही ठाकरे कुटुंबासोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे. आणि मग आता समजा तुम्ही सोबत राहा महाविकास आघाडीसोबत, शिंदे यांची शिवसेना घेणार होती, तुम्ही त्यांनाच गद्दार म्हणतो, ते असतं मग त्यासोबत घेऊन लढणार का? आम्ही दोन्ही शिवसेनेमध्ये कधी अंतर हे म्हणजे आमच्या तालुक्यापुरतं तरी नाही बघितलं. आम्ही तालुक्यात कधी त्यांना गद्दारही बोललो नाही, काय नाही. दोन्ही शिवसेना म्हणजे वेगळ्या झाल्यात पण आम्ही त्यांना कधी वेगळं मानतच नाही. मानत तालुक्यापुरतं तरी नाही मानत. इतर बाबतीत काही नाही सांगू शकत. लढणार आमचं लढायचं फायनल झाले. मतदान केलं ना मतदान केलं तर ती लोक परत आली का, भेटली? नाही आजपर्यंत नाही म्हटलं. काय तुमच्या काय कामं घेऊन गेली, कामं झाली का तुमची? काही काहीच कामं नाही करते नाही काही नाही. आपापली नाही त्यांचंच पक्ष आहे, विरोधी कोण नाही. मतदार हेच बावलाटे. हां, मग का बरं का असं मग? काय मग आता सगळ्यांच्या युत्या झाल्यात. राष्ट्रवादीची याच्याबरोबर काँडी BJPची त्याची कारण सगळ्यांची जर एकजूट झाली, आघाडी एकत्र होती, मग आपणच विरोधी झालो ना. बरोबर, म्हणजे वरती सगळे एकत्र येतात आपण सगळे इकडे आपणच विरोधी. हातेच्यावरून बोलतो मतदान आला का आपण आपल्यामध्ये भांडणं करतो, आपण यापुरतं ते सगळे एका ताळामध्ये जेवतात, सगळे हे करतात, माझ्या मारतात, हे करतात. यांनी तिकीट नाही झालं का तो त्याच्या पक्षात जातो, तिकडने पक्ष झाला का ह्याच्यात येतो आणि आपण मग निष्कारण भांडतो. काय फायदा आहे त्याच्यामध्ये ते इलेक्शनचा? बरोबर. मला एक सांगा, यावेळी पक्ष बघून मतदान करायचं का माणूस बघून? माणूस पाहून माणूस पण तो त्याच टाईपचा पाहिजे. हा, सध्या तुमच्या नजरेत आहे का असं माणूस आहे? हा नाही अजून जेव्हा इलेक्शन लागेल, जेव्हा माणूस कंपाऊंड होईल, कोण उभं आहे कोण कसं आहे काय, त्याच्यानंतर मग ठरवू. आता नाही ठरवू शकत, कारण का अजून माहितीच पाहिजे. आजच फॉर्म भरायची तारीख चालू झालेली आहे. वेगवेगळे पाटले कसे? हा, त्यांचं काही सांगूच नका मग काय घराणीशाही त्यांची ना, त्यामुळे काय सांगू शकते. हा, बदल होईल यावेळी. हा, बदल करू पण आता बघू. आता जे कोण समोर आलेले, कोण पुढे राहतं, कोण उभे आहेत नाही अजून हे नाही. तर योग्य उमेदवार असेल तर योग्य उमेदवार असेल तर तेच हे करायचं, नाही तर मग हे नाही.